नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। भगवद्गीतामधील शेवटचा अध्याय अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे। यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सल्ला देतात आणि मोक्षाचा मार्ग सांगतात। जीवनातील सर्व शंका, भीती आणि संभ्रम दूर करून मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा 18वा अध्याय आहे। या 18व्या अध्यायातील मुख्य विषय संन्यास आणि त्याग यामधील फरक काय आहे हा मुख्य उद्देश आहे। संन्यास म्हणजे कर्माचा त्याग करणे होय आणि त्याग म्हणजे कर्म करतो आपण त्या फळाचा त्याग करणे होय। यात 3 प्रकारचे त्याग असतात। पहिला आहे सात्विक त्याग, म्हणजे कर्तव्य म्हणून कर्म करणे। दुसरा त्याग आहे राजस त्याग, भीती किंवा दुःखामुळे कर्म टाळणे। तिसरा त्याग आहे तामस त्याग, म्हणजे अज्ञानामुळे कर्म करणे सोडून देणे। कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी शरीर, कर्ता, इंद्रिये, प्रयत्न आणि दैव या 5 गोष्टी कारणीभूत असतात। प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे। सर्व धर्मान् परित्यज्य मामेक शरण व्रज, सर्व काही सोडून माझ्या शरण या, मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करीन। हा श्लोक शरणागती आणि भक्तीचा खरा संदेश देतो। 18व्या अध्यायातील मुख्य संदेश हाच आहे, कर्तव्य सोडू नका आणि कर्माच्या फळाचा त्याग करा। परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा, परमेश्वराला शरण जा। 18व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला अंतिम उपदेश आणि मोक्षाचा खरा मार्ग कोणता आहे हे तुम्हाला समजले का? कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।